भले मनविता संतांचे सेवर आई त्याची भीक सुखरूप हसाविता बहु लागते सायास सुकल्या घडे नाश अल्पवर्म प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देवनिवासी असलेले भावदर्शन निष्काम कीर्तन हरिरंगीन नर्तन कथनारूप वर्तन असे जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील आमच्या सद्गुरू जोग महाराजांच्या गाथेनुसार तसा उपदेशपर प्रकरणातील अभंग इतरांच्या काही गाथेनुसार संतबल प्रकरणातील आहे. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय हे संतांचं सेवकत्व गुरुचं दास्यत्व साधूचं किंकरत्व हे बोलायला म्हणायला किती सोपं आहे, परंतु ते ठसायला किती अवघड आहे. दोन दृष्टांत देऊन आजच्या अभंगात सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्य सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर समाधिस्थ संजीवन ज्ञानोबारायांच्या नगरीमध्ये पुण्य पावन सिद्धेश्वराच्या या गावामध्ये आपले सद्गुरू ब्रह्मेहोत कोंडाजी बाबा डेरे धर्मशाळा सरोली रोड या धर्मशाळेमध्ये एक आज औचित्यपूर्ण कार्यक्रम. या धर्मशाळेचे सर्वे सर्वा वारकरी संप्रदायाचे थोर उपासक तीर्थपंथ कापडी किती विशेषणाने त्यांचं वर्णन केलं तर कमीच आहे असे सद्गुरू लक्ष्मण केरुजी भोसले उर्फ भोसले बाबा भोसले साहेबांच्या 13व्याच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलो आहोत आणि त्या प्रित्यर्थ ही कीर्तनरूपी सेवा आहे. गेल्या 13 दिवसापूर्वी आदरणीय हरिभक्तीपरायण भोसले बाबा उर्फ भोसले साहेब, आता आम्ही त्यांना भोसले बाबाच म्हणायचो, तुम्ही मंडळी त्यांना भोसले साहेब म्हणायचे. भोसले बाबा 13 दिवसापूर्वी अनंतात विलीन झाले. तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी. त्यानंतर जशा जशा बातम्या कळाल्या तसं या धर्मशाळेतील सर्व विद्यार्थी वर्ग, धर्मशाळेचं विश्वस्त मंडळ, भक्त परिवार वारेगाव यांनी सगळ्यांनी आग्रह केला की बाबांचा विधी तिकडे घडला कोरेगाव तालुक्यात, त्यांचा भक्त परिवार ह्या 3 तालुक्यात जुन्नर, आंबेगाव, खेड या दोन्हीच्या मध्ये धर्मशाळा आहे. म्हणजे मग आपण इथं काहीतरी उत्सव करू. तिथं काही करता येत नाही. सध्या आळंदीमध्ये काही बाबतीत आणखी शिथिलता आहे, एवढं कठोर पण नाही. आळंदीत सगळ्यात मोठी शिथिलता म्हणजे महाराज मंडळीला अजून काय पोर म्हणायचं ज्ञानोबरायचं सेवेचं फळ आहे. ज्ञानोबरायचं नुसतं दर्शन घेतलं तर दर्शने नाशी व्याधी पिढा आयसा सवंगडा ज्ञान दे. ज्ञानोबरायच्या रोज दर्शनाला गेला का त्याला कोरोना होणेच नाही. म्हणजे आम्हाला थोडी सर्दी जाणवती, मग कालचं दर्शन उठलं असेल. ज्ञानोबरायचं दर्शन घेतलं का दर्शने नाशी व्याधी पिढा साधकाला खरंच भयाने इथं मोठ्या घराण्यातली मोठी माणसं गेली, पार त्यांच्या थडग्यावर हरळी उगून आल्या. साधकाला अजून कोणाला काय नाही. बरं हे भिक्षेचं अन्न खाता. आळंदीत 4-7 ठिकाणी मधुकरी चालू आहे. त्या भिक्षेचं अन्न खाऊन ज्ञानोबराच्या कृपेने ही सगळी मंडळी सुखी आहे. त्या थोर साधू संतांच्याच आशीर्वाद म्हणावं लागेल. सर्व साधक या धर्मशाळेचं विश्वस्त मंडळ, भक्त परिवार आज मुंबई, खेड, जुन्नर, आंबेगाव, काही सातारा अशा भागातून सर्व वर्ग आलेला आहे त्यांच्या 13व्याच्या विधीला. विधी तिकडं गावाकडे, पण आपण त्यांच्या प्रित्यर्थ ह्या धर्मशाळेचे ते सर्व होते. ह्या धर्मशाळेच्या उभारणीच्या ह्या धर्मशाळेसाठी त्यांचं काय योगदान आहे ते मला चांगलं माहिती. त्यांचं योगदान मीच बंद करायला लावलं होतं. ते येईल पुढं. तर असे आदरणीय बाबा भोसले साहेब आदर्श वारकरी. या धर्मशाळेत आम्ही येत असताना, इतरत्र जात असताना आम्ही काहीतरी सांगायला जायचो. या धर्मशाळेत येत असताना मात्र आम्ही काहीतरी शिकायला यायचो. ते भोसले बाबा इथले जे वारकरी आता ह्या महिला यांच्यातल्या काय कोण झाले, या मागं बसलेल्या ज्या महिला आहेत त्या स्वयंपाक करताना 100 चरणाचे अभंग म्हणतात. पांडुरंगा करू प्रथम नमन,
काही नवव्या पंढरीचा देव 100 अभंग आहेत बाळक्रीडेचे, एकंदर 900 चरण आहेत सगळ्या बाळक्रीडेचे. 100 अभंग आहेत, 100 अभंग एकच रूप आहे. सगळी पाठ ह्या महिलांची. स्वयंपाक सुरू झाला का त्या महिला म्हणणार ही सगळी पुण्य भोसले बाबा. भोसले बाबांनी यांच्याकडून नियम पाठ करून घेतला, काकडा पाठ करून घेतला, दुपारचं भजन पाठ करून घेतलं, प्रकरण पाठ करून घेतले. यांचा काकडा 3 तास 3.5 तास चाली गेलेलं लय प्राधान्य नाही, अक्षरांना जास्त प्राधान्य. जास्तीत जास्त 250-300 अभंग काकड्यात झाल्याच पाहिजे रोज तेवढे. हो, आमचे 7-8 जन्मात तेवढे पाठ झाले तर जन्मात. पावन बाबा मग त्यांच्या प्रित्यर्थ हा कार्यक्रम कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. माझा त्यांचा जवळजवळ 20 वर्षाचा संबंध होता. निष्ठावंत वारकरी होते आणि मग ही सेवा मी करत आहे. तसा माझ्या हृदयावर सध्या सात्विकतेचा मोठा भार आहे. तर त्यांचं सगळं जीवन मला आजोपासून इथपर्यंत आठवतं. मी ते पुढं सांगणार आहे. हे मी पुण्यतिथी कीर्तन करत असताना आम्ही खेडोपाडीचे माणसांचे पण वर्षाच्या आता पुण्यतिथ्या 5-10 मिनिटं थोडं रंगवायचं आणि आपला अभंग सांगायचं. जर संतांची पुण्यतिथी असेल तर अगोदर अभंग सांगायचं आणि मग संत त्यांचं चरित्र सांगायचं. मी तोच नियम आज पाळला. मी अगोदर अभंगाचं चिंतन करते तासभर आणि 20-25 मिनिटात त्यांचं जीवन माझ्या मला जसा अनुभव होता तसं मी विठोवर पैसे नंतर मांडण्याचा प्रयत्न करेन. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि अभंगाकडे येण्याचा प्रयत्न करतो. भले मनविता संतांचे सेवक आयत्याची भीक सुखरूप ठसाविता बहु लागते सायास चुकल्या घडे नाश अल्पवर्म. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबर आहे. संत सेवकत्व, गुरुदास्यत्व, साधू किंकरत्व, वैष्णव चाकरत्व हे शब्द बोलायला बरे वाटतात, म्हणायलाही चांगले वाटतात. परंतु ते साधूचं किंकरत्व, वैष्णवांचं चाकरत्व, गुरुचं दास्यत्व, संत सेवकत्व ठसण्यासाठी किती कठीण असतं. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबर आहे 2 दृष्टांत सांगतात. या संपूर्ण मृत्यू लोकातील मानवी जीवनाचं निरीक्षण केलं तर आपले गोष्ट लक्षात येईल. मृत्यू लोकामध्ये मानवी जीवनामध्ये करण्यापेक्षा बोलण्यावरच जास्त भर दिसून येईल. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये काही गोष्टींचा तुटवडा आहे, काही गोष्टींचा तुटवडा आहे. कोरोनाचा संसर्गाचा काळ आहे, मग काहींना प्लाझ्माचा तुटवडा, काहींना ते रामदेव सर काय याचा तुटवडा आला, कोणाला आर्थिक तुटवडा आला, कोणाला कीर्तन प्रवचनाचा तुटवडा, आधी तुटवडे आले. असे काही तुटवडे जाणवतात. पण या मृत्यू लोकात काही गोष्टीचा सुकाळ सुद्धा आहे. कशाचा सुकाळ आहे याचा बाकीचं संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ, ते सुकाळ नाही सांगायचे. तर व्यावहारिक पातळीवर जायचं. मृत्यू लोकात कोणत्याही अनेक वस्तूंचा तुटवडा आहे, काही गोष्टींचा सुकाळ सुद्धा आहे. कशाचा सुकाळ आहे? चेल्यांचा सुकाळ, तुकोबर आहे म्हणतात, त्यांचाही सुकाळ आहे. पण आजच्या चिंतनात आपल्याला तो सुकाळ पाहायचा नाही. मग बोलक्या माणसांचा सध्या मृत्यू लोकात फार सुकाळ, बोलणाऱ्या माणसाची सध्या मृत्यू लोकात कमतरता नाहीये, उणीव नाहीये, तूट नाहीये. पुढं जा, तुम्ही व्यावहारिक पातळीवर जा, राजकीय पातळीवर पहा, पारमार्थिक पातळीवर पहा, औद्योगिक क्षेत्राचा, शैक्षणिक क्षेत्राचा, कोणत्याही क्षेत्राचा गप्पा ठोकणारी तुम्हाला पावली भेटतो. बाता मारणारे, तापा हाणणारे, गप्पा ठोकणारे, व्याख्यानं देणारे, संभाषण ठेवणारे, अशा व्याख्यानाच्या स्पर्धा करणारे, त्याच्यातही स्पर्धा निघाल्या हे विशेष. हो, अशी माणसं तुम्हाला फार सापडते. बोलणारे तुम्हाला जास्त सापडते, नुसते बडबड करणारे. जिल्हा परिषदची शाळा तपासण्यासाठी जिल्हा परिषदचे काय अधिकारी असतील ते आले, जिल्हाधिकारी झाले. शाळेतील मुलांची अभ्यासाची पातळी काय आहे, शाळेतील मुलांची गुणवत्ता कशी आहे, शाळेतील मुलांच्या अभ्यासक्रमाचा आलेख किती उंचावलेला आहे हे तपासण्यासाठी जिल्हाधिकारी आहे. आल्यानंतर शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांचा परिचय करून दिला मुलांना. तर जिल्हाधिकाऱ्याने विचारलं मुलांची गुणवत्ता चांगली आहे का? तर ही मुलं गुणवत्तेत जर सुधारली तर देशाला दिशा देतील. आणि मग गुरुजींनी सांगितलं हो हो, आमची मुलं गुणवत्तेत हिमालयासारखी उंच, समुद्रासारखी सखोल आहे. मग मी तपासू का
यांची गुणवत्ता म्हणजे तपासा. 2 मुलीला उठवलं, उठा ग, दोघी उठल्या. सांगा सर यांची काय गुणवत्ता आहे. म्हणजे पहिली मुलगी कोणत्याही विषयावर तासन तास बोलते, ही गुणवत्ता आहे. बोलले हो. आणि दुसरी म्हणजे पहिली तर कोणत्याही विषयावर तासन तास बोलते, पण ही दुसरी विषय नसताना तासन तास वापरणाऱ्यांचा सोकाळ. एका विषयावर तास तास बोलते हो, आणि विषय नसताना तासन तास बोलते हो. नाव काय म्हणजे विषय दिल्यावर तासन तास बोलते, हिचं नाव नी आहे. एवढी बोलते हो. आणि ही म्हणजे विषय नसताना तासन तास बोलते, म्हणजे हिचं नाव शांत आहे. तीच कधी नावाप्रमाणे करणी नाही. जिल्हाधिकाऱ्याने हे ऐकून साधू झाले, कुंभमेळ्यालाच निघून. तुम्हाला पटवून देता येईल. राजकीय, व्यावहारिक, पारमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आदी क्षेत्रामध्ये तुम्हाला बोलणारे जास्त सापडतील, परंतु वानवा बोलणाऱ्यांची नाही. मग बोलण्याप्रमाणे वागणाऱ्यांची वानवा, बोलण्याप्रमाणे आचरण ठेवणाऱ्याची वानवा. विशेषण तुकोबरायांनी सांगत असताना कथनारूप वर्तन, आपण जे कथन केलंय त्यानुरूप वाटचाल करणाऱ्याची खरंच वानवा आहे, उणीव आहे. ही माणसं दुर्मिळ आहेत, सर्वत्र दुर्लभ विरळा झाली. अशी विरळी माणसं आहेत की जी बोलले तशी वागली, जसं संभाषण केलं त्यानुरूपच वाटचाल केली, जसं कथन केलं त्यानुरूपच वर्तन ठेवलं, अशी माणसं थोडीशी आहेत. बोलण्याप्रमाणे वागलंच पाहिजे का? वादच नाही. जसं बोलू आपण तसं वागलंच पाहिजे. जर बोलण्याप्रमाणे वागलं नाही तर शासनामध्ये त्याला काही बाबतीत कठीण निर्णय घेतले. जो बोलण्याप्रमाणे वागत नाही, शास्त्राने त्याला 3 नावं ठेवली. जो बोलण्याप्रमाणे वागतो त्यालाही शास्त्राने 3 नावं ठेवली. जो बोलण्याप्रमाणे वागत नाही, शास्त्रकार त्याला व्यवसायी म्हणतात. जो बोलण्याप्रमाणे वागत नाही, शास्त्रकार त्याला पतित म्हणतात. जो बोलण्याप्रमाणे वागत नाही, शास्त्रकार त्याला दुरात्मा म्हणतात. वर्ग पाहिला, बोलण्याप्रमाणे वागत नाही. जो मनुष्य आपलं बोलण्याप्रमाणे वर्तन नाही, बोललाय पण ते त्याच्या जीवनात ठसलेलं नाही, फक्त बोलतोय त्यावर. हो हो, शास्त्रकार त्याला काय म्हणतात? शास्त्रकार त्याला व्यावसायिक म्हणतात. उदाहरण आलं, उदाहरण देणार आहे. शास्त्रकार सांगतात पठक पाठकश्चैव शास्त्रपा अन्येच शास्त्र पाठका सर्वे व्यवसायिनो ज्ञेया यः क्रियावान स पंडितः. शास्त्रकार सांगतात या श्लोकातील 3 पाद आपल्या पहिल्या चिंतनात येत, उत्तर पाद मात्र चतुर्थ पाद आपल्याला पुढे लागतोय. शास्त्रकार सांगतात काही पठक आहे, पठक म्हणजे शिकणारे, काही पाठक आहेत शिकविणारे, काही शास्त्र पाठक आहे. आता पाठक आणि शास्त्र पाठकात काय फरक? पाठक म्हणजे शिकवणार, शास्त्र पाठक म्हणजे ग्रंथपाठ असलेलं पण शिकवत नाही. हे सगळे व्यवसाय ना, हे सगळे व्यवसाय आहेत. यांना तत्व माहिती, सांगतात हे, शिकतात हे, शिकवतात शिकतात, पाठ आहे, पण त्याप्रमाणे मात्र वर्तन त्यांचं दिसत नाही. यांना व्यावसायिक मानतात. पंढरपूरची आषाढी वारी आली, कार्तिकी वारी आली, चैतिक वारी आली का कीर्तन ऐकायला भेटतात आपल्या जनकोण. जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी. काय ते चोखवरायचा टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, गात जागा असे भर देऊन सांगते बघा. लोकांनी त्यांचं कीर्तन ऐकल्यावर पंढरपूरला गेले. गेल्यानंतर ते म्हणजे अरे ज्यांनी आपल्याला पंढरपूरला जाण्यासाठी प्रवृत्त केलं, आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांचं कीर्तन कोण्या मठात जरा त्यांना फोन करून विचारला. फोन केलं तर कुठे कीर्तन? म्हणजे माझं कीर्तन घाट कोपरलाय आषाढीला. म्हणजे हो, अहो तुमचं ऐकून तर आम्ही इकडं, तुम्ही घाट कोपरला ते बघा, सांगायचं आमचं काम, वागायचं तुमचं असं. हो म्हणजे अहो महाराज हे पटतं का तुम्हाला? ते बघा कीर्तन हा माझा व्यवसाय आहे. पाठकश्चैव ये चान्ये शास्त्र पाठका सर्वे व्यवसायिना ज्ञेया. सांगणारे ऐकणारे पाठांतर असलेले
हे सगळे व्यावसायिक लोक आहेत, क्रियाशील नाही. त्यांचे ते तत्व सांगितलं, आचरणात नाही. अमृताची गोडी पुढे शास्त्रकार म्हणतात त्याला व्यावसायिक म्हणा. अशी बरीच मंडळी व्यवसाय याच उद्देशाने आली. कोरोनाने बरीच परीक्षा घेतल्या. त्यांना रोज वाटतंय हा अंतराय अवचिता का ओढवला. अजून तर काय 10-20 वर्ष सुरू होणार नाही व्यवसाय म्हणला. ते सर्वे व्यवसायिना ज्ञेया, त्यांना व्यावसायिक असं जाणवं बुवा. एक बोलतोय पण मागत नाही, त्याला व्यावसायिक म्हणा. बोलतोय परंतु त्याचं बोलणं त्याच्याच आचरणात ठसलेलं नाही. मग त्याला काय म्हणायचं? त्याला शास्त्रकार पतित म्हणतात. हो, तो जाना पतित सांगतोय. पण जो चाले या विरहित त्या वर्मानुसार त्याचं वागणं नाही. मग तो जाना पतित श्रुती भूमी, पती ते बोलण्याप्रमाणे वागत नाही. गावात दारूबंदीचं व्याख्यान ठेवलं. दारूबंदीचं व्याख्यान ठेवल्यानंतर संपूर्ण गाव तिथं आलं. दारूबंदीच्या शब्द घेण्यासाठी संपूर्ण गाव आलं. का अख्खंच गाव घेतो. सर्व गाव शपथ घेणार. दारूबंदीचं व्याख्यान त्यांचं ठेवलं. त्यांनी असं बहादारीचं व्याख्यान केलं. ऐका गावकरी, दारू पिणाऱ्याने वाड्या नाही बांधल्या, दारू विकणाऱ्याने बांधल्या. अहो, त्या कर्नाटक आंध्राची माणसं महाराष्ट्रात येतात, दारूच्या बाटल्या गोळा विकतात, दारूच्या रिकाम्या बाटल्या विकतात, गाड्या घेतात. ज्यांनी रिकाम्या केल्या ते गाड्या विकू राहिले. हे ऐकल्यानंतर दारूबंदीचे निर्णय संपूर्ण गावाला मान्य झाला. लोकांनी शब्द घेतला. एक मनुष्य तो एवढा प्रेमात पडला त्या व्याख्यात्याच्या. त्या स्टेजवरून खाली आल्या चला घरी चला म्हणजे तुम्हाला 2 घडतो आहे ना, पण चहा पाजायचा माझ्या घरी चला. ते चहाचा राहू दे, पण इथं पुढं 500 भेटत नाही. माझी तल्लक फळून आली. त्याला म्हणजे बोलेवर जो चाले या बोलतोय पण वागण्यात नाही. तो जाना पतित श्रुती बोले, बोलणं त्याच्या जीवनात ठसलेलं नाही. बोलतोय पण तसं त्याच्या आचरणात ठसलेलं नाही. तो व्यवसायी आहे. 1 बोलतोय पण तसा वागत नाही, तो पतित आहे. 2 बोलतोय तसा वागत नाही, तो दुरात्मा आहे. शास्त्रकार सांगतात मनसी अन्यत वचसी अन्यत
कार्यम चान्य दुरात्मना. हो, शास्त्रकार सांगतात मनात ये, बोलण्यात ये, वागण्यात ये. हो, जसं बोलतोय तसं वागत नाही. मनसी अन्यत वचसी अन्यत कार्यम अन्यच्च दुरात्मना. हे दुष्ट माणसाचं हे लक्षण आहे, बोलण्याप्रमाणे वागत नाही. भारताचे एक मोठे मंत्री होऊन गेले. 8 का काय मुलं होती आमची. हम दो हमारे दो या कायदा त्याच्या नंतर सुरू झाला. 8 का काय मुलं होती आणि एक ठिकाणी कुटुंब नियोजनाच्या संस्थेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते तसे ते लाजलेच मान. उद्घाटन कुटुंब नियोजन संस्थेचं त्यांच्या हस्ते झालं उद्घाटन. दुसऱ्या दिवशी संपूर्ण भारतभर वर्तमानपत्राला बातम्या, पुण्याच्याही वर्तमानपत्राला बातम्या आल्या. त्याच्यात व्यंगचित्रकार प्रति आत्रे होते त्या काळात. मग त्यांनी ते कुटुंब नियोजनाचं ते घर दाखवलं चित्रात आणि ते उद्घाटन करत आहेत ते मंत्री. त्यांची 8 पोरं तिथं चित्रात काढून टाकवली. खाली गेलं अमुक मंत्र्यांची थोर कामगिरी. काम शब्द अवतरणात दिला. बोलते ते वागत मात्र तसं नाही. मनसी अन्यत वचसी अन्यत कार्यम चान्यत दुरात्मना. जो बोलण्याप्रमाणे वागत नाही, शास्त्रकार त्याला व्यवसायी म्हणतात, शास्त्रकार त्याला पतित म्हणतात, शास्त्रकार त्याला दुरात्मा म्हणतात. म्हणल्याने काय फळ? काय फळ? तुका म्हणायचो चाले या विरही. बोलण्याप्रमाणे वागत नाही, यमाचे दंड वैसतील माथा तेथे तुझं रक्षिता कोण आहे. यमाच्या दंडाला तो पात्र होतो. झालं महाराज हे बोलण्याप्रमाणे वागत नाही, त्याला शास्त्र पतित म्हणतंय, त्याला व्यवसायी म्हणतंय, त्याला दुरात्मा म्हणतंय, त्याला यमपुरीची वाटचाल होते. जो बोलण्याप्रमाणे वागतो त्याच्याबद्दल शास्त्राचं काय? हा म्हणून तो दैवा आगळा वाणिज्य तसे वेळोवेळा सामने शेजेशी डोळा लागला दया व्हावा. त्याचं वर्णन शास्त्र तोट भरून करतं. दयाच्या गुणांची घेणी देव आपुले वाणी, दयाची कीर्ती श्रवणी आम्ही देऊ. शास्त्रकार सांगतात जो बोलण्याप्रमाणे वागतोय त्याला काय म्हणावं? पंडित म्हणावं. एक जो बोलण्याप्रमाणे वागतोय त्याला काय म्हणावं? त्याला अमोल म्हणावं. जो बोलण्याप्रमाणे वागतोय त्याला काय म्हणावं? महात्मा म्हणावं. पंडित कोणाला म्हणावं? काही आडनावाचे आहेत, काही नावाचे. दोघालाही पंडित म्हणू नये. त्यांना पंडित म्हणताना सुख वाटतंय, पण ते मूर्ख आहेत. पंडित म्हणत वाटे सुख बरे तो पाहता अवघा मूर्ख. मूर्ख शब्दाला याच्यात किंमत नाही, अवघा मूर्खला नाही किंमत. नकशिकांत मूर्खच आहे. काही नावाचे पंडित आहेत, काही आडनावाचे पंडित आहेत. शास्त्रकार जरा पंडित म्हणत नाही. पंडित कोणाला म्हणायचं? बोलण्याप्रमाणे वागतो, क्रियाशील आहे तो पंडित. यह क्रियावा सपंडित हा व्यवस्थित. बरोबर आहे ना? हो. पठक त्या श्लोकात उत्तरार्थ आहे. 4वा पाठ. पठक पाठकश्चैव ये चान्ये शास्त्र पाठका सर्वे व्यवसायिनो ज्ञेया यह क्रियावान सपंडित. जो क्रियाशील आहे त्याला पंडित असं म्हणावं. तुकोबरा म्हणतात त्या माणसाचे पाय मी हृदयात धरेन. तुका म्हणे करुणी दारी
मंदिरी यावा आणि त्याला पंडित म्हणावं. तुकोबरांना वा 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 त्याचे पाय मी हृदयात धरेल महाराज. वा त्याके पाहू मेरे तनकी पाहिजा. वा सुंदर. बरं ठीक आहे. जो बोलण्याप्रमाणे वागतो त्याला शास्त्रकार, त्याला जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात? शास्त्रकार, त्याला पंडित म्हणतात. जो बोलण्याप्रमाणे वागतो, बोलतोय तसं त्याच्या जीवनात आचरणात वागण्यात ठसलं आहे त्याला काय म्हणतात शास्त्रकार? शास्त्रकार त्याला आमोल म्हणतात. बोले तैसा चाले तुका म्हणे तो आमोल. हा आमोल तो जोर झालं, याचं नाव आमोल आहे. बोलण्याप्रमाणे जो वागतो तुका म्हणे तो अमोल, त्याला किंमत त्याची किंमत होऊ शकणार नाही. एक तो पंडित आहे, त्याला अमोल म्हणा, म्हणजे त्याची किंमत होणार नाही. पुढं सांगतात की तोच महात्मा आहे. मनसी एकम, वचसी एकम, कर्मणी एकम, महात्मनाम. संध्या केलेल्या आहेत सगळ्यांच्या, पण ते तुम्हाला समजून घ्यायला संधी लागेल फार म्हणून नाही. एकम, वचसी एकम, कर्मण्येकम, महात्मनाम. त्याला महात्मा म्हणा. विठ्ठल हरिश्चंद्र राजा बोलला स्वप्नात, जागृतीत खरं करून दाखवलं. जसं बोलला तसंच वागून दाखवलं. त्याला महात्मा म्हणा. जसं बोलले तसे वागले. ते महात्मा आहे, पंडित आहेत, अमोल आहे, किंमत नाही होणार या मंडळीची. असं आहे. थोडक्यात काय, बोलण्याप्रमाणे न वागणारा काही वर्ग आहे. शास्त्राने त्याला व्यवसायी म्हटले, पतित म्हटले, दुरात्मा म्हटले. बोलण्याप्रमाणेही एक वागणारा वर्ग आहे. शास्त्रकार त्याला पंडित म्हणतात, शास्त्रकार त्याला अमोल म्हणतात, शास्त्रकार त्याला महात्मा म्हणतात. महाराज बोलण्याप्रमाणे वागणं जरा कठीणच वाटतं. कठीण तसं कठीणच शास्त्रकार मुलं कोणाचं वर्णन करणार नाही. जो बोलण्याप्रमाणे वागतोय त्याचंच वर्णन करणार. ज्या अर्थी मला शास्त्रकार वर्णन करतात त्या अर्थी त्या परीक्षेला उतरणं जरा कठीण आहे, फार कठीण येणार आहे. ते ठसाविता बहुलागती सायास कष्टप्रद आहे, दुरापास्त आहे. बोलण्याप्रमाणे वागणं तसं कठीणच आहे. व्यवहारातही काही गोष्टी बोलता येतात, तशा वागायला ते जडत जातात. म्हणून तर परीक्षेत बसत नाहीत माणसं. आणि काही परमार्थातही अशा काही गोष्टी बोलता येतात, वागण्यासाठी मात्र त्या कठीणच असतात. सांगा बरं, शास्त्रकार सांगतात 3 गोष्टी व्यवहारात माणसं बोलू शकतात त्याविषयी, करणं कठीण आहे. काय हो? पर्वतस्य कथा रम्या. हा पुढं सांगतात समुद्र पार उल्लंघनम. प्रसव धर्मम वचने सौकर्यम न चानुष्ठाने. शास्त्रकार सांगतात पर्वतस्य कथा रम्या. हा आपल्याला ते काय, ते कोणतं शिखर आहे? ब्रह्मगिरीचं शिखर. ब्रह्मगिरीचं शिखर चढायचंय. माणसं अशी तावाने निघते तर प्रदक्षिणेला मारा. आणि त्या गौतम ऋषीच्या पायथ्याला आली, त्याचा ताव पुढे तावरे महाराजाला भेटायला तावच राहतो. कारण पर्वतस्य कथा रम्या, पर्वताच्या गोष्टी करणं बरं वाटतं. पर्वत चढायचं आपल्याला, काय पर्वताचा सुख. आपल्या वाटते म्हणे दुरून डोंगर साजरे. डोंगर हे दुरूनच पाहायला चांगले. कारण का तुका म्हणे पाहू करीतो विचार उतरे डोंगर चढ. हे काय चढणं उतरणं, चढणं उतरणं, चढणं उतरणं. परवा आम्ही भामचंद्रावर गेलो होतो. इथे काही साधक राहतात, त्यांना मदत करायला. म्हणजे आपले मंगेश महाराज गेलो, ते मदत करतात. मला म्हणजे चला गेलो, आम्ही वर जाऊन खाली आलो. म्हणजे महाराज आता काय पुन्हा येईल नाही व्हायचं. डोंगराच्या गोष्टी बोलायला सोप्या, करणं कठीण आहे. डोंगर चढा, ते काय एव्हरेस्ट शिखर, कळसुबाईचं शिखर सुंदर आहे, वातावरण सांगते, पण बोलण्यापुरतंय. चढणं फार कठीण. जो गेला त्याच्या पायावर आपलं मस्तक घेवा. काही गोष्टी बोलायला सोप्या पण करायला अवघड आहे. पर्वतस्य कथा रम्या. हा पुढं सांगतात समुद्र पार उल्लंघनम. समुद्राच्या पार उल्लंघन करणं ते मारुती राहायला जुळलं, ते आमच्या सावरकरांना जुळलं. ते म्हणजे मला समुद्राच्या मध्ये स्नानाला जायचंय. अहो त्या समुद्रामध्ये फिश राहतात, ते तुला फिनिश केल्याशिवाय कशाला गोष्टच करू नको. बोलणं सोपं आहे, बोलणं चांगलं आहे. मला पुढं सांगतात प्रसव धर्म वचने. आणि प्रसवतीच्या ज्या वेदना तर त्या तुम्ही त्याच्यावर व्याख्यान करणं चांगलं, पण ज्या माऊलीला ते अनुभव आहे, व्याधी कुमारीचा अनुभव आहे. अनुभव सांगता तो भाव येत नाही. नाही वंध्या विजानाती पूर्वे प्रसव वेदना. आपला विषय की थोडक्यात तात्पर्य अर्थ भाव असा आहे की मृत्यू व्यवहारात काही गोष्टी बोलण्यापुरत्या चांगल्या, पण अनुभवाला कठीण. प्रसव धर्म बोलता येणार तुम्ही, अनुभवाला कठीण.
समुद्राच्या मध्ये जाऊन स्नान करणं बोलणं सोपं, अनुभवाला कठीण. एकतर काय तौते येईल नाहीतर यास येईल. बरं झालं ते यास इकडून आलं तिकडूनच गेलं. तौते आलं तर आमच्या धर्मशाळेत सगळे पत्रे फडा 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 आवाज होते. धर्मशाळा पाखडायचं काम चालतं. आणि तसं पर्वताच्या गोष्टी, काही गोष्टी बोलायला सोप्या व्यवहारात करण्यासाठी अवघड, तसं परमार्थात सुद्धा काही गोष्टी बोलायला सोप्या करायला अवघड. कोणत्या कोणत्या? एक, वैराग्याच्या बाबतीत व्याख्यानं देता येतील, आचरणात कठीण. ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत तुम्हाला सप्रमाण सांगता येईल, वागण्यात कठीण. आणि संतांचं सेवकत्व म्हणता येईल, असायला कठीण. विठ्ठल वर्ग पहिला, मुद्दा पहिला, वैराग्य. वैराग्याविषयी तुम्हाला व्याख्यान देता येईल. यतमान वैराग्य, यदेंद्रिय वैराग्य, वशीकरण संज्ञक वैराग्य, आणि जिहासा वैराग्य, जिज्ञासा वैराग्य, पर वैराग्य, अपर वैराग्य, अनेक प्रकार पाडून तुम्हाला वैराग्याच्या गोष्टी सांगता येतील. परंतु वैराग्याचं जीवन वागणं आचरणात उतरल, वैराग्य ठसत गोष्ट कठीण आहे. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी कोणी नाही. तुकोबराय सांगतात बोलणं सोपं आहे, बोल बोलता वैराग्य सोपारी. वैराग्य सोपं नाही बा, बोलता येईल, सर्व गोष्टी करता येईल, अनुभव आणण्यासाठी कठीण. आमच्यात एक वारकरी निर्जला एकादशीला काय वैराग्य, सगळे झोपले का 12 वाजता उठून पडत वैराग्य बोलते सोपं आहे बा. वैराग्याच्या बाबतीत तुम्हाला सगळं ऐकायला भेटल, पण वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काही आता ऐसे कोणी कोणी नाही. मी माझ्या डोळ्याने काही वैराग्यवान माणसं पाहिजे. कोण? जयराम महाराज गोष्टी वैराग्यवान, विठ्ठल महाराज बोले अति वैराग्यवान, निकम बाबा महावैराग्यवान. आता या ठिकाणचं तुम्हाला काय काय सांगू महाराज, भयानक वैराग्यशील पुरुष महाराज विठ्ठल. श्रावणाचा आणि सप्ताह महिनाभर सप्ताह श्रावणाचा हे सगळी मंडळी राहिली. श्रावणाला बाबांनी महिनाभर सप्ताह ठेवल्यानंतर मग सकाळचं कात्रा भजन सगळे इंद्राणी स्नानाला जायचे. ते इंद्राणीला गाठाला काय स्नानाला जाणार. स्नान करून आले
का मग इथं त्यांचे नित्यने मामूद आणला विना खंडा 24 तास विना पहारा यांचा लय पाण्यासारखा एका मागे एका एकाने पळायचं बघा. सगळेच विना पाण्याला सगळ्यांनी एकाने विना घेऊन चालले का सगळ्यांनी मागं निघायचं. रात्रंदिवस विना पहा श्रावण महिनाभर विना पहा. वास्तविक पाहता सप्ताहामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे विना पहा. कारण ह्या विनंत्या या ना हनुमान जयंतीचा सप्ताह रात्री 12 पर्यंत पारा करतो. 12च्या पुढं 7 सकाळी 4 काकड्यापर्यंत मारुती राहायला पारा करावा लागतो. मारुतीच्या काळात खाली कसा खावा सप्त्यात विना खाली ठेवीत नाही. मारुती राहा काय आमच्या गावात शेजारी दौला वडगाव आहे बीड जिल्ह्यात. हो सप्ताह दौला वडगाव आणि विना पारा नगर. एक ट्रक ड्रायव्हर तिथं आला. ट्रक ड्रायव्हर काय किन्नर असते ते लोकांनी त्या किन्नरच्याच गाड्यात विना ट्रक ड्रायव्हर गाडीत जाऊन बसला. नाही बघ मी चाललोय कोणीच नाही मांडवा. किन्नराला वाटलं तर खाली ठेवा तर पाप लागेल गावाचा विना. मग काय करावं ट्रक मध्ये विना घेऊन थेट नगरला सप्ताहाने वर्गणीच्या खातावने सगळं नगर घडली गोष्ट आहे का. ऐका सांगायचं लागा असं वैराग्याच्या बाबतीत आपल्याला ऐकायला भेटत बोलायला भेटत वागणं कधी सांगायचं गोष्टी बाबांचा. मग आम्हाला जेवायला बोलवलं गोष्टी बाबांनी. आलो मी जेवलो. मग मी 3000 रुपये काढले कुलडे बाबाकडे. कुलडे बाबांनी मी नाही केला ही सगळी एकाच कंपनीचा माझ्यावर घेतली. सगळे तसलेच आहेत मला. मग लांडगे माऊलीला आणि कुलडे बाबाला दोघांचा बोली का दोन सारखे जरी वागलेले असते तर पुढं आले का थोडं मागे बसले होते. तर कुलडे बाबाला म्हणले हे राहू द्या म्हणले तुम्ही पंगत करा म्हणले. आणि मग मी पैसे दिले. जेवण केल्यानंतर मी राऊत बाबांना भेटायला. राऊत बाबांचं नाही श्रावणात नाही अधिक मासात सप्ताह आणि बाबांना भेटलो निघाल्यानंतर ते भोसले बाबाला कळालं की माऊली 3000 रुपये दिले पंगत करायला. भोसले बाबाला माहीत झालं त्यांनी मला इथंच गाठल्या बरोबर. मग माझ्याबरोबर चालायला लागले. मी म्हणलं तर बाबा तुम्ही थांबा मी जातो धर्मशाळेत. नाही मग तुमच्या धर्मशाळेत मला लगेच मनात पाल सुटली. परत त्यांचे ते सगळे भाव त्यांना असं झालं होतं गजबजव लागे काय व्याधी रुंदला मृग जायचा तर काय एखाद्या हरणार एखाद्या सिंहाने झडप टाकायला. जसं ते हरिण गजबजून जातं तसं आपण त्यांना लोकांचे पैसे घेतो किती वैराग्य असं मला त्यांना असे भाजवले आणि मला ते सगळं. मग म्हटलं मी परत खाली जातो म्हटलं. मी गेलो खाली गेल्यानंतर बाबा माझ्याबरोबर खाली आले. मी परत वर आलो बाबा माझ्याबरोबर. मी थोडं तर चालायला बाबा तर चालायचं. तर काय म्हणलं बाबाने भर करून आलं. मग मी तिथपर्यंत गेलो म्हणलं बाबा तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा. नाही म्हणजे मला तुमच्या धर्मशाळेत तुमचं म्हणणं काय सांगा. ते मी सांगतो आम्ही गृहस्थी माणसे तुम्ही विद्यार्थी तर आता आम्ही तुम्हाला मदत केली पाहिजे. तुमचं घेतलं तर आम्हाला काय बोलावं भगवंताला उत्तर द्यावं लागेल. ते तुमचे 3000 रुपये म्हणजे बाबा नाही पण आता ते मी दिलेलं घेऊन ते म्हणजे ते तुम्ही दिलेच नाही. माझ्या हातात दिले असते तर दिले पाहिजे. त्या पुरवड्याला काय कळत काय सांगा बाबाचं काम ते माझ्या हातात दिले तर चालत म्हणले नाही तर तसं चालणार नाही. म्हणलं बाबा पण बोलायचं नाही म्हणजे तुम्हाला घ्यावं लागतं. नाही म्हणलं बाबा हा अजिबात नाही म्हणजे तुमचे घेणारच नाही. मी त्याच्यापासून असं बाजूला पळायला नको. बाबा पळायला लागले ना ते माऊली मी पोलीस खात्यात आहे पळायचं मला नाही आलं. पळल्याशिवाय तर पोलीस होत नाही. मला काय करा अखेर शेवटी पैसे मला त्यांनी खिशात देत नाहीच पैसे घेतले. आम्हाला जर कोणी 3 रुपये दिले तर आम्ही त्याचं 3दा नाव घेतो. बाबा आपल्या भागातील धर्मशाळेमध्ये आम्हाला सप्त्याला हो दिली. वारे महाराजांचं बाबा हे सप्ताह करणारी माणसं सप्त्यासाठी धर्मशाळा गेली पण त्याच्या नावाखाली पैसे उकळी देत. बाबा म्हणजे असं हो. मग बाबा रात्री बोलली काय ज्यांनी सप्ताह ठरवला होता त्याच्या घरी गेले त्या साईडला धर्मशाळा नाही भेटणार कारण तो होताच त्या शाखेचा. बाबा नाही दिली धर्मशाळामध्ये तो फुकट देईल पण हे असं आम्ही पैसे घेऊन नाही देणार. वैराग्यवान साधू होते नव्हे वैराग्य सुपारी. वैराग्याच्या बाबतीत गोष्टी ऐकायला भेटते. प्रश्न जरा चढच आहे. पुन्हा सांगतात की ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत आपल्याला म्हणतात तेवढे व्याख्यान ऐकायला भेटतील. मला ब्रह्मज्ञान झालंय मी मुक्त झालोय मी परिपूर्ण झालोय असं तुम्हाला बोलता येईल म्हणता येईल
पण ती परिपूर्णता ब्रह्मज्ञान मुक्तता असण्यासाठी फार कष्टच आहेत. ज्ञानोबराय सांगतात तैसे बोलवरे वाचा बरे वायाची म्हणजे ती प्रतितीचे डोळे. बोलण्यातून किती सांगतील हे परी साचो कार्य बोधा वेळे. ज्यावेळेस बोधाची वेळ येईल आधी ना होईल त्याला ते ज्ञान झालेलंही नसतंय होणारही नसतंय. विठ्ठल विठ्ठल महाराज बोले पंचदशी आणि ज्ञानेश्वर शिकवायचे. एक विद्यार्थी त्यांच्याजवळ गेला, म्हणला बुवा मला ब्रह्मज्ञान सांगा. बुवांच्या पुढं जायचं ना असं म्हणायचं सोपं नाही. तिथं वही पेन होता. बुवा म्हणजे ब्रह्मज्ञान शब्द लिहायला लिहिला आणि म लिहिला मला ह लिहिला. बुवा म्हणले अरे बावळा तुला ब्रह्मज्ञान शब्द लिहिता येणार निघाला ब्रह्मज्ञान चर्चा करायला म्हटले. कारण मला ह का हला मग हा गोंधळच आहे. आनंद आश्रम स्वामीच्या आश्रमामध्ये एक जण म्हणला आला. स्वामी म्हणला स्वामी मला ब्रह्मज्ञान झालंय. पुढंच बसला होता. तिथं स्वामी नेमकेच हे करत होते काहीतरी नित्यने म्हणून अगरबत्ती लावली होती. स्वामीने अगरबत्ती उचलली त्याला लावली. तुला ब्रह्मज्ञान झालंय उठ इथून. तैसे बोलवरे वाचा बळे वायाचे झकवीचे ती प्रतितीचे डोळे. ते लोकांना फसवतील. बरे साचो कार्य बोधा वेळे आखी ना होईजे. त्यांना ज्ञान झालेलंही नसते आणि होणारही नसते. वैराग्याच्या बाबतीत ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत आपल्याला भाषण देता येईल, संभाषण देता येईल, बोलता येईल, पण ते ठसणं कठीण. हे जसं झालं तसं संतांची सेवा अशी करतात, गुरूंचं दास्यत्व असं करतात, वैष्णवांचं किंकरत्व असं असतंय. हे सर्व बोलता येईल पण हे करणं मात्र कठीण आहे. हे बोलणं सोपं आहे, करणं कठीण आहे. तू बघा अभंगायला पाहिजे त्यांना दास्यत्व करतो, वैष्णवांचे दास आहोत, हरिदासांचे किंकर आहोत, हे सगळं मानता येईल. भले म्हणविता संतांचे सेवक, संतांचे सेवक म्हणविता भले. संतांचा सेवक इथं भले शब्दाचा अर्थ सोपा सहज सुलभ असा घ्यायचा.
संतांचं सेवक म्हणणं सोपं आहे. या बघायचे दोन अर्थ होतो ना. हे संतांच्या सेवकत्वाकडेही लागतो, संतत्वाकडेही लागतो. येईल पुढं ते पाहू आपण. संतांचे सेवक आहोत आम्ही, वैष्णवांचं दास्यत्व करतो, गुरूंची सेवा करतो, तिथं आमच्याशिवाय पान हलत नाही म्हणता येईल. परंतु ते प्रश्न मात्र कठीण आहे. पुढं फसाविता बघू लागते सगळ्यात. असं संतांचा सेवक तरी का म्हणून घेतात? काही माणसं फळासाठी म्हणून घेतात, ते पारमार्थिक फळ. पण काहींना व्यवहारिक फळं चांगली मिळतात. ऐतिहाची त्यांच्या संगतीत राहिले तर काय ते सांगतात नाही तुला काय संत संगत के तीन गुण हे हर कोई लागत पाव खाने को मिष्ठान न मिले आखिर मसन वाट्याचा कर्तपल्ल्या मधुपल्ल्या आमरसे वापी भरल्या द्राक्षरसे सरिता वाहू लागल्या असं भाव करा म्हणजे हे सगळं भेटत आयत्याची भेट सुखरूप. म्हणून संतांचे सेवक म्हणविता भले पण कर्णाविता बहु लागती साहेब. संतांचं सेवक होतो कारण तिथं सगळ्या गोष्टी सुलभ आहेत ना. आयत्याची भीक सुखरूप भीक भेटते. आयत्या सगळ्या गोष्टी भेटतात आणि त्यामुळं आपल्याला संतांचं सेवकत्व म्हणण्यासाठी सुखरूप आहे. काय भेटते संतांच्या दारात भीक? काय भेटते संतांच्या दारात? आयती वस्तू सांगतात. व्यावहारिक पातळीवर नाही, परमार्थिक पातळीवर. तुम्हाला एक प्रसिद्ध अभंग संतांचे गावी प्रेमाचा सुकार. या अभंगात 4 ते 5 प्रकारची भीक संत आपल्याला देतात. तेथे मी राहील होऊन या जग आलीतील भीक त्याचे मन. हे मला भीक घालतील. कशाची भीक घालतील? प्रेमाचा सुकाळ, प्रेमाची भीक घालतील. अवघा विठ्ठल धन विठ्ठल रूपी धनाची भीक घालतील. संतांचे भजन अमृताचे पान करते कीर्तन नामघोष कीर्तनामृताची भीक घालते. संतांचा उदिम उपदेशाची भीक घालते. ते आपल्याला उपदेशाची भीक घालतील, कीर्तनामृताची भीक घालतील, विठ्ठल रूपी धनाची भीक घालतील, प्रेमामृताची भीक घालतील. येथील हे सर्व तिथे भीकेत आपल्याला भेटेल. पुन्हा सांगतात की काही गोष्टी आयत्या भेटतात. संतांच्या दारात काही गोष्टी सहज आयत्या भेटतात. काय भेटतात? सगुण दर्शनही ऐकतंय संतांच्या दारात आणि निर्गुण दर्शनही ऐकतंय. संतांच्या दारात सगुणाच्या दर्शनाला पैसे द्यावे लागत नाही. पांडुरंगाच्या दर्शनाला पैसे पांडुरंगाला नाही द्यावं लागत. सगुणाचं दर्शन ऐकतंय त्यांच्या दारात. संतांच्या दरबारात निर्गुणाचं दर्शन ऐकतंय. 2 प्रमाणे त्याच्यासाठी. सगुणाचं दर्शन तिथं जायची गरज नाही, तेच आपल्या दारात त्या देवाला घेऊन येतात. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर सोनी. आपलं घर विचारत येतात आणि देव आपल्याला आणून देतात. कारण ते सगुण देण्याचा विषय सगुणाच असतो. निर्गुण देता येत नाही तर ते निर्गुणही आयतच करून दाखवतात. बोधे काठी होता करोनी कोड कौतुके देखण्याने एक केले. काय केले? आयत्या गेले जीवना. याला म्हणायचं आयत्याची भीक. 4 प्रकारची भीक तिथं सुखरूप भेटते. काही गोष्टी आयत्या भेटतात, आयती भीक भेटतात असे घेतलं तरी चालत. अशा सगळ्या गोष्टी भेटतात आणि म्हणून संतांचे सेवक म्हणविता भले. संतांचं सेवक म्हणायला बरं वाटेल हे सगळं आयतं भेटतंय म्हणून. पण बोधा वेळे ज्यावेळेस परीक्षेची वेळ त्यावेळेस काय होतं? हा
हे ठसण्यासाठी किती कष्ट लागतात त्याच्यासाठीच ते निघत येतात. चुकले तर मग चुकल्या घडे नाशा अल्पवर तसा वेता बघू लागत. खरं हे अशा हे वळण आपण जपले पाहिजे बरं का. त्याच्या आपल्या वळणाच्या चाली आहेत ना त्या फार गोड आहेत, फार पवित्र आहेत. हे म्हणतात तरी सगळे भाव हृदयात उमटतात. त्या आपण ही वळणं आपण आपली जपली पाहिजे. संतांचं सेवक तिथं आयती भीक मिळते म्हणून आम्ही साधूचे सेवक आहेत अशा पदव्यावर काही माणसं मोकळी झाली, काही संतदास झाले, काही संत सेवक झाले. परंतु ठसावेता बहु लागते सायास. ते ठसण्यासाठी मात्र कष्टच लागतात. चुकल्या घडे नाश अल्पवर्म. थोडस जरी वर्म चुकलं नाश घडल्याशिवाय राहत नाही. ठसण्यासाठी कष्टच लागतात. संतांचं सेवकत्व ठसण्यासाठी वर्म कोणतं आहे तेवढं सांग. जे वर्म चुकल्यामुळे आपल्याला कष्ट पडतात, नाश होतोय. तर संतांचं सेवकत्व ठसण्यासाठी वर्म काय आहे ते वर्म तुकोबारांनी वेगळं सांगितलंय, ज्ञानोबारांनी वेगळं सांगितलं. ज्ञानोबा म्हणतात साधूची सेवा तुम्ही करा, साधूचं किंकरत्व करा, दास्यत्व करा. वर्म सांगतो अगर्वता करावी. साधूच्या जवळ राहणारी माणसं जन्मभर ऐकतात अहंकाराचा वारा न लागू राजन. हे बद्याचा अहंकार ते पण सगळं सोयीनीच बोलणार नाही. मला तू का म्हणे आडराने ज्याचीच आहे, आडराने शिरणार बघा. आडराने भरले जग त्यांच्यासाठी जे साधू आले आम्ही वर्म काय ज्ञानोबा आहे त्याचं वर्म सांगतात. हे वर्म चुकू नये. हे वर्म जर पाळलं तर संत सेवकत्व ढसलंच. माणसं साधूची सेवा करतात तर वर्म त्यातलं ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात. काय वर्म आहे की जे वर्म चुकल्यावर नाश घडतो तो वर्म सांगतात अगर्वता करावी. जास्त सकळ मी अनेक वर्षापासून बाबा काय पैसे देऊन मोकळे व्हायचे, पण हे बांधकाम जे मी केले ती माणसं मला अजूनही परिचयाची नाही. मला इथल्या अध्यक्षांची फार उशिरा ओळख नाही, कारण बाबाच्या सेवकत्वामुळे ही माणसं कधी पुढं नाही आली. बाबाच राहायचे पुढं, सगळे बाबांनाच भेटून जायचे. पण इथं जी काम करणारी माणसं बाबाचे संस्कारच अशी गोष्ट आहे बाबाची की आपण मागं राहायचं. याला म्हणायचं अगर्वता करावे. तर आपलं असं कर्तव्य दुसऱ्या
नारळ तिसरीच फोडायची. ज्ञानोबराय वर्म सांगतात की अगर्वता हे वर्म आहे साधूचे सेवकत्वाचं. तुकोबराय तुमचं काय वर्म आहे हो? तुकोबराय तर माझंही वर्म आहे. काय तुम्ही साधूच्या सहवासात राहाल, त्यांची सेवा कराल, सगळं कराल. राहत असताना वर्म सांभाळायचं. काय मर्यादेत राहायचं. संतापाशी बहु असावे मर्यादा. फलकटाचा धंदा पुढे तिने काय काय फलकट पुढे अर्जुनाचं आणि भगवान श्रीकृष्णाचं फार प्रेम होतं. महत्वा प्रसभम यदुक्तम. हे कृष्णा, हे सख्या, हे यादवा असं बोलणारा अर्जुन कधी भगवंताला मिठी मारायचा. एरवी कृष्ण हृदयाशी खेळ देव सला भगवंताला मिठी मारायचा. पण बाहेर पुसती कैशी जाणीव भिडेची तरी उल्लंघोनी देशी. हा हा हा. एरवी कृष्ण हृदयाशी खेळ देव सला. ते कोण ओवी बरं काही. या ओवीचे पहिले 2 चरण पुढच्या 2 चरणाला विरोधी आहेत. पुढचे 2 चरण पहिल्या 2 चरणाला विरोधी. एरवी कृष्ण हृदयाशी खेळ देव सला. भगवंताला कडकडून मिठी मारणारा. विचारत असताना भीड ठेवूनच विचारत. आता ज्याला हृदयाला आलिंगन देण्याच्या पर्यंत ज्याची धाव आहे त्याला भीड नाही ठेवता यायची. ज्याला भीड ठेवून बोलायचे त्याला आलिंगन देता येणार नाही. पण हे ज्याला कळलं त्यालाच तर अर्जुन म्हणतात. आपण आहोत पण अर्जुन सतड्याची साथ ते अर्जुनालाच कळू जाणं म्हणा. म्हणून आगा परिसनेच्या राया ऐकणाऱ्याचा राजा आहे अर्जुन असं का म्हटले. भगवंताने आपली मुलगी अर्जुनाला दिली हो एवढ्या मंडळासाठी. कोणती मुलगी दिली? भगवंत सांगतात परियशिका प्राज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वता. जे बोला एवढा श्रोता जोडला अशी अर्जुना माझी वक्तृत्वता नावाची मुलगी मी तुला देऊन टाकली. व्यवहाराची नाही तुम्ही म्हणा आम्हाला पत्र नाही आलं. कोरोनाच्या काळात पत्र पाठवत नाही. माझी वक्तृत्वता नावाची मुलगी अर्जुना मी तुला बहाल केली का. भिडेची तरी उल्लंघोनी दिसली. मोठ्या माणसाजवळ भिडेनी राहायचं म्हणा. आपला बावळा स्वभाव तिथं नेऊन मांडायचं नाही. त्यात काय असं आपले जोडे भाग व्हायचे त्यांच्यापाशी शिस्तीत राहायचं. संतापाशी बहु असावे मर्यादा. म्हणजे नाही आम्ही अमर्यादेने राहू. याच्यासाठी निळोबराची 4 प्रमाण आहेत. त्या चांगदेवांना ज्ञानोबराय असे झाले तर हे सगळा प्रताप ऐकला. शिष्यांना सांगितलं शिष्यांना आजपासून माझी पूजा बंद. म्हणजे गुरुजी का? अरे पूजेचे अधिकारी अवतीर्ण झाले. ज्ञानोबरा निवृत्ती महाराज सोपानदेवानी म्हणतात माझी काय पूजा करता. पूजा बंद. शिष्य म्हणजे महाराज एखाद्याचा महिमा पाहून आपण आपली धर्मशाळा सोडू नये. आपण आपली पातळी तुमचं दुकान सोडून द्या, त्यांचं सोडू द्या. आम्ही कोणाच्या दुकानात जाऊ म्हणजे त्यांच्या. चांगले मला नावकारिक होते. अरे श्रेष्ठ असता पूजा न घ्यावी आपण. आहे हे प्रमाण वेदशास्त्री. मोठ्या माणसात देखत आपण पूजा घेऊ नये. आदिगंगा पपाट त्यांनी घडलेली गोष्ट सांगितली. म्हणजे मी आमच्या पाठाला अजून एक विद्यार्थी होता. म्हणजे कोणचं कीर्तन पुण्यात होतं विठ्ठल महाराज बोले. त्यांच्याबरोबर आम्ही तो गेलो बोले पाकवाज वाजवाय. गेल्यानंतर आता ते पुण्याची लोक काय माहितीच नसते. खेडोपाडीत लोकांना एवढं काय मर्यादा कळत नाही. ती गाणला एकच सतरंजी टाकली. विठ्ठल महाराज म्हणे बसले. ते दोघं बसे ना घरमाला म्हणजे बसायला त्यांच्या शेजारी पटांगणी लागेल एवढं. ते घरमालकडे त्यांना बसवलं. ते बसले बरं का पण भीतच बसले. बसले म्हणजे विठ्ठल महाराज बोले होते. तो नाही ते फारच कठीण काम होतं महाराज. दुसऱ्या दिवशी पाठात बोले काढा मर्यादा राहिली नाही. विठ्ठल तुम्हाला चांगलं माहिती त्यांचं काम कसं शिस्तीत काम होतं. विठ्ठल महाराज बोले सांगायचा विषय असा की संतापाशी बहु असावे मर्यादा. मर्यादा सोडली म्हणून तर शतमक करोनी त्रिशंकू स्वर्गा गेला. अमर्यादे आला पतनद्वारा. अमर्यादा झाली नाही त्याच्याकडून. काय ती उभी 18व्या अध्यायातली विठ्ठल विठ्ठल जंगत्व पावला स्वर्गाधिपती झाला. बघा त्याची मूवी आठवायला एवढं जडतं त्याला किती कठीण झालं असेल. परी तो रहाटे भांबावला. बरोबर आहे म्हणतात शतबक करोनी नऊच्या स्वर्गा गेला. अमर्यादे आला पतनद्वारा. त्रिशंकू सगर हे सगळी मंडळी अमर्यादे येते पतनद्वारा. आणि म्हणून संतांच्या जवळ मर्यादेत राहणं हे तिथलं बरोबर आहे. संतांची सेवा अगर्व रीतीने केली हे त्याचं बरोबर
संपला. महाराज हे जडच आहे, मग त्याच्यासाठी हे 2 दृष्टांत आहेत पुढं. पाकसिद्धी लागे संचिता येते, घडता सोय ते तेव्हा गोड. स्वयंपाकाची सर्व सामुग्री आपल्या जवळ येईल. इथं संचित शब्दाचा अर्थ आहे सामुग्री. पाकसिद्धी लागे संचित आयते, संचित म्हणजे सामुग्री. स्वयंपाक करायच्या सर्व सामुग्री गोळा केली, परंतु सगळी सामुग्री आयती जरी असली तरी त्याचं स्वयंपाकाचं वर्मच आहे. हो, 2 महिलांना सारखीच सामुग्री द्या, तोच गॅसवरतीने स्वयंपाक केला आणि त्याच मावळीने तोच गॅस द्यायचा, तेच भांडे तेच पाणी तेच सगळं, पण दोघीचा स्वयंपाक एका चवीचा नाही. का? एखाद्या माऊलीच्या हातात रिद्धिसिद्धी असते, थोडीच सामग्री उत्कृष्ट स्वयंपाक नाही. काही काही मावल्या डब्याच्या डबे मसाल्यांचं नाही का पाकसिद्धी लागे संचिता येते, घडता सोयी ते सोयीने घडलं, वर्माने घडलं तेव्हा गोड, ते तेव्हा गोड घडतं. नाहीतर फसावेचा बहु लागते सायास. उघड्याकडे सुगरणी बाये थिता नाश केला, गोळ तो घातला भाजीमध्ये, शिरीमध्ये हिंग, दुधामध्ये गोळ, थितेची ओंगळ नाश केला. तर ते जाऊन पहा, स्वयंपाक करायचा आहे, कष्टच करावं लागते. कांडिल्या कुटिल्या होत असे मांडा. सिरियल पहा आवडते, स्वयंपाक खाणारा सिरियल आळसे ढोंडा पडतसे, राग नको धरो म्हणी. तर सांगायचा राग असा आहे. पाकसिद्धी लागे संचिता येते, घडता सोय ते तेव्हा गोड. फसावेता बहु लागते साया, कल्या घडे नाश अल्पवर विठ्ठल. सांगताची बऱ्या दृष्टीनं पडत. तुकोबरा म्हणतात रणभूमीत नजरेला नाही पडली है, अशी असा भाला फेकायचा, अशी तलवार चालायची, असा बाण सोडायचा. म्हणजे चलता का जरा शेजारचं भांडण चाललंय बांधवून, हा मी चालू तीर्थयात्रेला ते सांगायला बरं. तुका म्हणजे बऱ्या सांगताची गोष्टी सांगायला चांगले. रणभूमी दृष्टीनं पडता, रणभूमी दृष्टीनं पडता तुका म्हणजे गोष्टी सांगतात ते बऱ्या, सांगायला बऱ्या वाटतात. हसाविता बहु लागती साया, थोडा बघे सुकल्या घडेनाश अल्पवर. संतांचं सेवक आम्ही आहोत हे म्हणायला बरं वाटतं, कारण सगळं आयतं भेटतं तिथं. परंतु ते संत सेवकत्व ठसण्यासाठी कठीण आहे. उदाहरण पाकसिद्धीचं आणि रणांगण. दुसरा एक अर्थ होतो संतांचं सेवक म्हणून गेलं चांगलं,
संत म्हणून गेलं चांगलं नाही का? ठसाविता बहुलागती साया. कारण संत तो ठसायला कमी लागतो म्हणून संताची सेवक म्हणाविता म्हणजे आपण संत व्हायच्या भानगडीत पडायचं नाही, संताचा सेवक व्हायचं असाही एक अर्थ लागतो. पण ते पहिलाच अर्थ तुम्हाला जोडतोय म्हणून मी सांगतो. पहिले म्हणविता संताचे सेवक आयत्याची विकस बरोबर. ठसाविता बहु लागते साया. चुकल्या घडी नाश वर्म हो असं संत सेवकत्व ज्यांच्या जीवनात चांगलं ठसतं. स्वयंपाक करणाऱ्या माऊलीकडून चांगला स्वयंपाक व्हावा. तिला ते स्वयंपाक ठसलेला आहे. रणांगणात एखादा तानाजी सारखा मनुष्य, त्याला रणांगणाची सर्व रणविद्या ठसलेली आहे. असे कोण साधू होते की ज्यांच्या जीवनात या दोन दृष्टांताप्रमाणे संत सेवकत्व ठसलं होतं. ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण एकत्र आपल्या ज्यांच्या 13व्याच्या विधीनिमित्त आपण एकत्र आलो. हरिभक्तीपरायण लक्ष्मण केळुजी भोसले उर्फ भोसले साहेब, भोसले बाबा यांच्या जीवनात त्यांचे श्रीगुरु कोंडाजी बाबा डेरे यांचं संत सेवकत्व परिपूर्ण ठसतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक पवित्र जिल्हे आहेत. त्या अनेक पवित्र जिल्ह्यामध्ये कृष्णा, कोयना आदी तीर्थांच्या तथा संगमांच्या प्रवाहाने आणि संगमाने पवित्र झालेला जिल्हा. स्वामी पंचकाच्या पादस्पर्शाने जन्माने पवित्र झालेला जिल्हा. राजे शिव छत्रपतींच्याही पादस्पर्शाने पवित्र झालेला जिल्हा सातारा जिल्हा. त्या सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात त्यांचं एक गाव. तसा त्यांचा जन्म कृष्णा नदीच्या काठावर एक ब्रह्मपुरी गाव तिथं त्यांचा जन्म झाला. ते नंतर एकसळला राहण्यासाठी आले. आल्यानंतर त्यांच्या आईचं नाव बाबाई, त्यांच्या वडिलाचं नाव फिरुजी. 1/6/1941 त्यांचा जन्म म्हणजे 1 जून. 1 जूनचे जन्म म्हणजे तसे त्या अपरिचितच, कारण 1 जूनला ते मास्तरांनी लावलेले ते जन्म राहते. आता माझाही नसताना माझा लावला परवा. हो, व्हॉट्सअपला कदम माऊली यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणजे मैत्रीच्या गावात येतात तेवढं सांगू. वाढीव बांधकाम करणारी माणसं नाही बघा विठ्ठल. जन्मल्यापासून माझं वाढदिवसाचं काम आला ते बरं झालं. नाव त्याच तिथीला आला चांगलं. अजून तर नाही केलं, करायची इच्छा बी नाही. ऐका विषय ते 1/6 त्याची परिचित असलेली तारीख. म्हणजे लोकांच्या तारखा लिहिलेल्या नसायच्या, काय नसायचे. तो म्हैस विहिरी त्या साली झालता, ट्रॅफिक आलं होतं त्या साली झालता, महापूर आलता त्या साली झालता. हे जुने खूप ताळे जुने माणसं, पण त्याच्यात गोडवा होता, फार गोडवा. तो घरावर लिहून ठेवायचं, खांडावर लिहून ठेवायचं, कुठंतरी लिहून ठेवायचं. असं ते त्याच्यातही लिहिणारा पंचक्रोशीत एखादाच राहता. त्यांनी लिहायचं, त्याला चहा बाजू 3 वेळा चहा पाजायचा. तेव्हा एक तिथी लिहायचं. एक तिथी लिहिली का एक चहा, तो मग महिना लिहिल्यावर चहा, पुन्हा 7 लिहिल्यावर चहा, जाताना पती घेऊन जा. तर ऐका, 1 जून 1941 बाबांचा जन्म. आईचं नाव बाबाई, वडिलांचं नाव फिरोजी. जन्माला आले. त्यांचा जन्म ते तिकडं होते पहिले त्या कृष्णा नदीच्या काठी ब्रह्मपुरी. नंतर ते कोरेगाव तालुक्यात एकसळला आले. आम्ही त्यांच्याकडे गेलो होता आता 2 महिन्यापूर्वी. एकसळला आल्यानंतर मग सुदृढ होते, गळ्यात माळ नव्हती. आणि मग पोलीस खात्यात भरती झाली. पोलीस खातं सामान्य समजू नका, नेहमी समाजाला पोलीस ठेवतं, त्यालाच तर पोलीस खातं. आणि मग ते त्यांच्याकडं दारू गोळ्याचं खातं आहे. त्या खात्यामध्ये त्यांना काही गोष्टीचे बरीच
लाभ झाला. लाभ झाल्यानंतर मग त्यांनी गावी जमीन विकत घेतली आणि करू लागले ते सर्व. मग गावी त्यांच्या चुलत्यांनी त्यांना एकदा गाथा पारायण करायचं. त्यांनी गाथा पारायण केलं. गाथा पारायण केल्यानंतर मग त्यांना गुरुवार धरण्याची सद्बुद्धी दिली. मग त्यांनी ठरवलं की आपण 11 गुरुवार करू. 11 गुरुवार करत असताना त्यांनी 10 गुरुवार असे काटेकोर केले. असे काटेकोर केले की हे ज्यांच्या स्मृतीपुढे आपलं कीर्तन चाललंय या साधूला त्यांनी पाहिलं नव्हतं, तरी हे साधू त्यांच्या स्वागत केले. हे विशेष बघा, हे क्वचित एखाद्या शतकात एखादा तसा महात्मा बघा. कोंडाजी बाबा डेरे त्यांच्या स्वप्नात गेले आणि स्वप्नात जाऊन त्यांना दर्शन दिलं. जसं तुकोबरायला बाबाचे चैतन्य होऊन स्वप्नात, तसं यांची काय पूर्वजन्मीची ज्ञानदेव म्हणे मी पूर्वजन्मीचा अभ्यास होतो. त्यांची काय पूर्वजन्मीची साधना असेल. ज्या साधूला आपण पाहिलं नाही, ज्यांचं एक अक्षर ऐकलं नाही, ते साधू त्यांना स्वप्नात येऊन दर्शन दिलं. मग बाबांनी त्या 10व्या गुरुवाराच्या दिवशी त्यांना हे स्वप्न पडलं. भोसले बाबा पडल्यानंतर मग त्याने ठरवलं की आपण माळ घालायची, तर याच साधू म्हणून घालायचं. मग कार्तिकीला गेले. कार्तिकीला गेल्यानंतर ते तिथं कंधारकर महाराजांकडे लोकांनी त्यांना कीर्तन आणलेलं. कंधारकर महाराजांचं कीर्तन ऐकलं म्हणजे यांच्याकडून माळ घालायचं तुम्हाला. कीर्तनाला बसतो लोक म्हणजे यांच्याकडून तुम्हाला माळ घालायची. कीर्तन झाल्यावर भोसले बाबा कधी उठून गेले लोकांना कळलंच नाही. कारण का त्यांना टकळा लागला होता की जे माझ्या स्वप्नात आले त्यांच्याकडून मला माळ घालायची. काय हो, हे एखाद्याच्या जीवनात असं घडतं बघा. आणि मग त्यांना कोणीतरी चैतन्य महाराजांची पालखी तिथं नदीच्या काठावर उतरते, मग तिथं नेलं. तर तिथं कोंडाजी बाबाचं कीर्तन चालू होतं. बाबांना पाहिलं मग त्यांनी अशी धावत जाऊन मिठी मारली, हेच माझ्या स्वप्नात आले ते. आणि मग आता ते कोंडाजी बाबाच होते महाराज. ते कोंडाजी बाबा काय होते, आता काय त्यांचं स्वतंत्र सांगावं लागलं तुम्हाला. ते शिरापूरला आले. दौड तालुक्यात शिरापूर यांना माहिती, भाऊचं गाव ठेवरेवर गाव. त्या गावात कुत्र्याची कळवण लागली. कुत्र्याची कळवण म्हणजे कुत्रा लांब पाहिलं तर माणसं इकडं धोत्रे ओळे होते कुत्र्याला. त्या कुत्र्याची कळवण लागली. ते बाबा गावात गेले, त्यांच्या पुढंच कळवण लागली. बाबा त्या कळवणीत शिरले कुत्रे ओढायचे. अरे अरे नका भांडून, कुत्र ओढणं सोपं हो, पाडून पहा मग कळत. कोणताची बाबा असे साधू होते, कुत्रे ओढायचे. जेवायला ते जिथं जाणार आहे तिथं लोकांना माहिती राहायचं त्यांचा नियम. मग त्या दिवशी त्या मांजर कुत्रा काय असं त्याला भरपूर खाऊ घालायचे. जेवताना जर दारात कुत्रा आलं कोणी हाड म्हणलं तर बाबा ताटच उचलून त्या कुत्र्या मागायला. हाडच का म्हणले ते कोंडाजी बाबा होते. ते कोंडाजी बाबांना कोंडाजी बाबा हे त्यांचे गुरु झाले. विठ्ठल कोंडाजी बाबांनी त्यांना रामकृष्ण हरी मंत्राची दीक्षा दिली. सद्गुरु नायके पूर्ण निज वस्तू दावेली माझी मध माझे मध दावेली शेडोळा दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. त्या जुन्नर तालुक्याचा मंत्रच रामकृष्ण आहे. बाबाजी महाराज चैतन्यांची समाधी आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. आणि तो रामकृष्ण हरी मंत्र दिला. बाबांच्या कीर्तनात त्यांना मग ते मुंबईला बाबा कीर्तनात जायचे. भोसले साहेबांना बाबांचं कीर्तन मुंबईत कुठं आहे हे कळलं. भोसले साहेब कीर्तनाला गेले. कीर्तनात त्यांनी ऐकलं किंवा आणि तिचा पैसा लईत लई 7 वर्षापर्यंत किंवा 7 पिढ्यापर्यंत काम आहे. तो 8व्या पिढीत कसं वापरतो. बाबा दारुगोळ्याच्या खात्याचे इकडं PS आहे.
PSI झाल्यानंतर कोंडाजी बाबाचं हे वाक्य ऐकल्यावर मग त्याने ठरवलं पोलीस खातं म्हणजे लय मोकळं टाकलं खातं. आमच्या आनंदीतला एक माणूस पोलीस नसताना लोणी करता संध्याकाळी पोलिसाचे कपडे घालून गाड्या आणून पैसे गोळा करतो. आता त्याचं नाव सांगू का तुम्हाला? हे तुम्हाला असं कसं माहिती की सगळी संत मंडळी आम्हाला नेहमी आनंदीत आमच्या इतकी रेंज कोणाच्याच टावरला सांगायचा भाग असा आहे. पोलीस खाता असल्यामुळं ते खिसे भरायचंच. बाबांना ते कोंडाजी बाबांची वाक्य ऐकली किंवा आणि तिचा पैसा 7 वर्ष नाही तर 7 पिढ्यापर्यंत तिथून पुढं भ्रष्टच होती. बाबांचं हे ऐकलं आजपासून आणि ती करायची. आणि मग ते PSI झाल्यानंतर मुंबईचे PSI लागले एवढं गोळा करता येईल. त्यांच्या जोडीदार त्यांच्या बरोबरीचे जे पोलीस खात्यातली माणसं होती धनसंपन्न झाले. पण बाबांना पोलीस खात्यात त्या काळातला पगार आलतो फार कमी पगार. बाबांनी नाहीच कोणाचे पैसे घ्यायचे ठरवले. पैसा पुरवणा घरचे जरा थोडे तणतण करायला लागले. मग त्यांनी जोडधंदा केला दुसरा. तो आपल्या सकाळच्या वेळेत अगोदर तो धंदा करायचा. नंतर बाबा पोलिसाच्या नोकरीला जायचे. पण कोणाचा तिथून पुढं कोणाच्या रुपयाला लाचेंदा राहिले ते त्यांनी शेवटपर्यंत पाळले. पुढं चलून त्यांना 3 मुलं झाली आणि 2 मुली. शिवाजी, राजाराम, संभाजी हे 3 मुलं आणि मीनाबाई विठाबाई वाढली त्यांची. पहिल्या मुलाचं लग्न केलं आणि बाबांनी संन्यासच घेतला. एखादा कोंडाजी बाबांचं ऐकून त्यांना हे सर्व गोष्टी धसलेल्या होत्या. एकदा मुंबईला दंगल झाली. दंगल झाल्यानंतर मग ते गंध लावून पोलीस स्टेशनला जायचे. तिथले जे अधिकारी साहेब होता ते हो दंगल झालेली गंध लावू नका तुम्हाला मारतील लोक गंध लावून यायचं नाही म्हटलं. ते म्हणले हे बघा मी गंध लावायचा सोडणार मी नोकरी सोडीन पण गंध लावायला सोडणार म्हणजे एक सचिन महाराज बघा यांना चांगली नोकरी लागली पण गंध लावण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. पण शिक्षण चांगलं आहे त्यांचं त्यांना नोकरी लागली होती पण ते 25-30 हजार रुपये पगार भेटत होते त्यांना. त्यांनी नोकरी सोडली. ते म्हणले की गंध लावून यायचं नाही. ते बारीक सुद्धा लावायचं नाही गंधच लावायचं नाही तुमची नोकरी सोडली. हे बाळाचं साहेब कोण बाबांनी नोकरी राजीनामा दिला. काय प्रताप त्या अधिकाऱ्याचीच बदली झाली त्या दिवशी. बदली झाल्यानंतर दुसरे अधिकारी आले त्यांनी ते राजीनामा पाहिला. म्हणजे या माणसानं राजीनामा का दिला? त्या माणसानं तर सगळं या PSI तर चांगलं काम आहे म्हणजे राजीनामा का दिला? एकही तक्रार नाही या माणसाबद्दल बोलून घेतलं. म्हणजे तो राजीनामा का दिला? म्हणजे मला गंध लावायला बंदी केली म्हणून राजीनामा दिला. ते अधिकारी उठले त्यांच्या पाया पडले म्हणजे हे बघा राजीनामा मी फाडतो उद्यापासून तुम्ही रोज नोकरी. ते देवच सोडून देतो सगळं. पुढं चालून त्यांच्या एका मुलाचं लग्न झालं. ग्रस्त आश्रमाची धोरा पुत्राचं लग्न झालं त्या लगेच झुंबाडून टाकायचं मला काय डबल भावल्यावर उभा राहतो. मला करायचं होतं पण पोराची कोणाच्या तोंडाकडं त्यांनी कोणाला आहे म्हणा पडझडे मला झालं एकच कोरोना आला अजून किती घेतात कोणाला ऐका. आणि मग बाबांच्या मुलाचं लग्न झालं का बाबांनी ते भारच काढून घेतला आणि मग त्यांनी तीर्थयात्रा सुरू केल्या. बद्रीनाथ केदारनाथला पायी. मी बाबांना पायीच 20 वर्षापासून बाबाला पाहतो पायीच. बाबाजी महाराज चैतन्याला पायी जाणार निळोबरायला पायी येणार. निळोबरायला दरवर्षी यायचे कारण आम्ही निळोबरायलाच राहतो ना. एक सण मी त्यांच्याबरोबर पायी गेलो. एकच वर्ष गेलो तिथून हैबत बाबाची दिंडी द्वादशीला निघते. मग ते द्वादशीला निघते आणि मग तिथं प्रतिपदीला बाबा येतात दिंडी घेऊन. हैबत बाबाची दिंडी येते निळोबरायला. हैबत बाबांनी निळोबरायांचा उत्सव सुरू केला. निळोबरायला पायी जाणार. त्या कोरेगावून आळंदीला पायी येणार. मुक्ताईला पायी जाणार. आता मुक्ताईची वारी म्हणजे सोपं नाहीच मा. मुक्ताईची वारी करणारा याच्यात लईच अवघड. याच्यात एकही सापडायचं नाही फक्त तुमचेच वारते या मठात. मुक्ताईला पायी जाणार पण त्याची नगरला सोय नव्हती. मला ते डोंगरे बाबा म्हणजे आम्हाला तर नगरला सोय नाही. मग मी नगरला एक बँकेचे अधिकारी साहेब त्यांचा पत्ता दिला. हे आता ही वारकरी साधी ते साहेब म्हणजे ते साहेब तर कसे ते आमच्या धर्मशाळेचे सचिव आहेत शिंगोटे साहेब. बँकेचे अधिकारी विद्यासागर वृत्ती प्रभाकर पंचदशी अद्वैत मकरंद अद्वैत आमोद चांगदेव 65 अमृतानुभव ज्ञानेश्वरी सगळे झालेलं त्यांचं. आमचे महाराज पाठ सांगतात त्यांच्याकडे सगळे अधिकारीच पाठात. ते शिकले दुसरी त्यांच्याकडे सगळे क्लास 1 अधिकारी. आमच्या धर्मशाळेत 200 साहेब टाळ घेऊन असतील सगळे क्लास 1 अधिकारी आहेत.
ज्यांच्याकडे शिकले ते दुसरे शिकलेले ते पाठ सांगतात वेदांताचे. तो त्या शिंगोटे साहेबांनी भोसले बाबांची ती दिनचर्या पाहिली. एवढे मोठे बँकेचे अधिकारी साहेबांचे 57 दंडवत घालायचे बसले. केळगावला त्यांच्याकडे थांबले निघून गेलेलो मला भोसलेचा त्या शिंगोटे साहेबाचा फोन आला. ते माऊली काय माझ्या आई वडिलाचे पुण्य असेल तेव्हा हे भोसले साहेब माझ्या काय पवित्र माणसं तर काय भजन त्यांचं ते काय अक्षराचे सेवन काय राहणीमान ते काय आगळं वेगळं. पण ते बोजा 30-40 किलोचा बोजा घेऊन चालायचं. तांब्या सुद्धा कोणाला देत नव्हती. आपण जर म्हणलं तांब्या तिकडे द्या तांब्या नाही माता मला इथंच बसायचं ती तिथंच बसला. जेव्हा आपण निघून गेलो मग ते वजा घेऊन पुन्हा निघला. कोणाला हातात काही द्यायचं नाही नेम असा नाही तर आमच्या मोबाईल दुसऱ्याकडे सांभाळा चढवत नाही. बाबांचं असं जेवण मुक्ताईला पायी जाणार, बाबाजी चैतन्याला पायी जाणार, निळोबरायला पायी जाणार, कार्तिकीला पायी जाणार, आषाढीला पायी जाणार. एवढी श्रद्धा त्यांच्यावर काय बोलायचं नाही. आम्ही आळंदीची पंचक्रोशी प्रदक्षिणा करतो ते त्यांना कळलं. आणि ती आमची दत्त जयंतीच्या टायमाला प्रदक्षिणा झाली. कोंडाजी बाबांनी त्यांना माळ घातली, दीक्षा दिली, सगळं झालं. कोंडाजी बाबा गेल्यानंतर बाबांचे दौरे त्यांनीच चालवले. वास्तविक पाहता खेड तालुक्यात, जुन्नर तालुक्यात, आंबेगाव तालुक्यात काही कीर्तनकार कमी नाही. गावाकडे कीर्तनकार आहेत महाराज. जसं एखादा मनुष्य वारल्यानंतर त्याच्या पिंडाला कावळे येण्यासाठी धावण्यासाठी अनेक कावळे येतात तसे दशक्रियेची वाट पाहूनच बरेच जण असतात. तर नाही लक्षात आलं कीर्तनकार प्रवचनकार अनेक या तिन्ही तालुक्यात. पण बाबांच्या पाठीमाग दौरा साताऱ्याच्या माणसाने चालेल. आपले सुतार बसून राहिले दुसऱ्या सुतारांनी येऊन पाचरा पडले असंच चालायचंय. काय म्हणजे कोंडाजी बाबांचं गावगाव बाबाचे दौरे. जुन्नर तालुक्यात, आंबेगाव तालुक्यात तुम्ही जुन्नर आंबेगावच्या सप्त्याच्या पत्रिका पाहिल्या. पूर्व कोंडाजी बाबा यांच्या प्रेरणेने सुरू झाला रामकट कार्यक्रम. सप्ताह वाड्यान कोड्यान ते नळवणं म्हणून गाव तिकडं डोंगरात सापडतच नाही माणसाला. नळवण्याकडे निघाले का दुसरीकडे जातात माणसं. कोणतंच अडचणी गाव म्हणजे कोणी सत्ता सुरू करा. काय बोलतात कोंडाजी बाबांनी सत्ता सुरू करा. गावात नियम पाठ असलेली माणसं त्या गावात एक एक ऐकावते नवलच. कोंडाजी बाबाचे वारकरी सगळे आपले बाप भोसले बाबा कोंडाजी बाबाचे सगळे वारकरी पाठ यावं. सगळ्याची नाटपाठ, बाळक्रीडा पाठ, समाधी पाठ, वासदेवा धडे पांगड्या जागल्या. ते पत्र म्हणणार ते काय ते स्वप्न म्हणणार ते बंदोरे बोले ऐकायला भेटणार. यांच्या मंडळीत आलं तर फक्त ऐकायला यायचं, कोण ऐकायला भेटणार. तीर्थयात्रा करत असताना जेवायची सोय नसायची. त्यांच्याबरोबरचे दोन काही मंडळी ते हॉटेलमध्ये जेवायचे. बाबा हॉटेलमध्ये नाही जेवणार. चणे खाणार, शेंगदाणे फुटाणे शेंगदाणे खाणार, हॉटेलमध्ये नाही जेवणार. कठीण गोष्टी आता आम्हाला लोक नाश्ताच हॉटेलमध्ये घेऊन येते. हो बाबांच्या तीर्थयात्रेचं वैशिष्ट्य पैठणला जाणार वारीला पायी पायी. आणि आम्ही पैठणला सप्ताह केला आणि तुम्ही होते नाही तुम्ही नव्हते, तुम्ही तीर्थयात्रेला गेलते. आणि तूप उरल्यानंतर मग काय करावं. आषाढी झाली, आमचा वैशाखात सप्ताह झाला. ज्येष्ठात प्रस्थान आषाढी आलो, श्रावणात तिथं सप्ताह. मग आम्ही तूप जवळजवळ 15 किलो तूप घेऊन आलो. म्हणजे बाबा तूप राहू द्या, म्हणजे पैसे घ्यावं लागतील तुला. म्हणजे मलाच लोकांनी दिले, मी कशाला पैसे घेऊ. हा माझं जर असतं तर तुम्ही पैसे द्या. मग तूप दिलं. त्यांनी मला श्रावणाच्या शेवटी मी जेवायला लागले. महाराज श्रावण महिनाभर आम्हाला तूप उरलं, पण आम्ही तुमच्या ऋणातून कसं उतराय व्हावं. तूप उरल्यानंतर ते म्हणजे मग असं करतो तर आम्ही भाद्रपदात मी एक सप्ताह करतो. परत त्यांची इच्छा होती या मठात अखंड विना पहाराचा, ती त्यांची इच्छा होती. पण ती गोष्ट कठीण आहे. मला भोसले बाबा ज्यावेळेस अनंतात विलीन झाले तर मला तुळशीराम महाराज संकट यांचा फोन आला. लगेच फोन आला. त्यांनी माऊली भोसले बाबा गेले हो. तुळशीराम महाराज रडायला लागले. तुळशीराम महाराज म्हणजे फार अधिकारी संस्थेचं रत्न आहे आमच्यात. रडायला लागले. ते म्हणजे माझ्याकडे जर आले तर मी त्यांना म्हणायचो आमच्या तिथं थांबा. म्हणजे नाही, माझी जागा त्यांच्या बाबाजी चैतन्य महाराजांच्या समाधी त्या पटांगणात झोपायची म्हणजे, एकटेच भजन करायचे म्हणजे. सकाळी तिथं काय मांडवी का काय नाही, तिथं स्नानाला जाणार, स्नान करून येणार, सगळं करणार. पण त्यांनी आमच्याकडे येणार मात्र, पण आमच्या तिथं आडोशाला घरी झोपणार नाही. त्या पटांगणातच पडायचे म्हणजे.
म्हणजे पहिलं तिथं काहीच नव्हतं, मोकळंच होतं, तरी ते सगळे तिथंच राहायचे. भोसले बाबांची अशी अंतरंग साधना, विठ्ठल आमच्या सप्त्याचे टाळ पाहिल्यानंतर मग मला भेटायला आले. मला म्हणले मला टाळ करायचे तर तुमच्यासारखे करायचे. मग मी ते टाळाचं सगळं करायचं ठरलं आणि त्यात मी काही रक्कम कमी सांगितली. असं झालं. ते बिल होतं ना, तर त्यातलं मी काही बिल भरतो. त्यांनी ते ओळखलंच. ते तुम्ही भरलंय ना काही, म्हणजे हे तुम्हाला घ्यावंच लागेल. मला राहू द्या, माझ्या नावाने थोडी बाबाची सेवा, ते तुम्हाला घ्यावंच लागेल. लयच कठीण होतं काम, सूत्रबद्ध काम होतं. नाहीतर एरवी दुसरी माणसं भेटलं मी नसतं केलं मला यांचं कसं घेता. असे बाबा पवित्र होते विठ्ठल. ज्यावेळेस पंचक्रोशी प्रदक्षिणा करायचो तर त्यावेळेस त्यांना काहीतरी अडचणी यायची. आमची दत्त जयंतीला प्रदक्षिणा, दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी त्यांना काहीतरी अडचण यायची, दौऱ्याची कुठली तरी काहीतरी, त्यांना काही येणं होत नसायचं. आणि मग येणं होत नसल्यामुळं ते काय करते, त्यांनी मला सगळं माहिती विचारली. ते पत्रक घेतलं आमच्याकडून आणि मग आम्ही त्यांना सांगितलं बाबा आमच्याबरोबर तुम्हाला नाही करता यायची अडचण येते, पण असं करा, ही प्रदक्षिणा चैत्र शुद्ध प्रतिपदेला पूर्वी नेर्लेकर करत होते. म्हणजे गुढीपाडवा ते दशमीपर्यंत नेर्लेकर करायचे. म्हणजे ठीक आहे मग आम्ही करतो. आणि ते 2-4 जण त्यांच्याबरोबर राहायचे. काही संपर्क नाही, काय नाही, पण ज्ञानोबा आहे त्यांची सोय करणार. एकदा भंडाऱ्याच्या पुढं जांबावडं लागत. जांबावड्याला एका बंगल्यात ते 5-5:30च्या दरम्यान गेले संध्याकाळच्या दरम्यान. आणि चहा पाणी झालं. लोक म्हणजे करा इथं मुक्काम, ते बंगल्यावाले म्हणजे त्यांनी नाही, आम्हाला भिंडेवाडीला मुक्कामाला जायचं. निघाले. पुढं आली नदी. नदीतून जायचं त्यांना खालून गेले. ते नेमका नदीवर पूल होता पण अर्धाच बांधलेला होता ना, अंडा. हे सगळे पुलावून निघाले. काय भोसले बाबाला कळाला असेल, म्हणजे पुलावून जाऊ नका, खालून या. म्हणजे कारण पूल अर्धाच बांधलेला होता. सावित्री नदीच झाली असते. एक नदीत अंधार पडलेला दिसेना काही. खालून निघाले. खालून निघाल्यावर कोणाला रस्ताच सापडेना. बाबा म्हणले माझ्या मागं या, मी तुम्हाला बरोबर देतो. बरोबर जसा एखादा सद्गुरू साधकाला भवपार नेतो तसे 5-6 वारकरी बाबाने बरोबर नदीच्या पलीकडं विंडेवाडीत संध्याकाळी 8-8:30 पर्यंत 9 पर्यंत ते तिथे गेले. एक अधिकार संपन्न बाबा. ही धर्मशाळा बांधत असताना हे सगळा मोठा शेठ सावकार वर्ग आहे. अनेक पैसे, पण त्यांनी स्वतःची पेन्शन या धर्मशाळेच्या स्वतःचे पैसे काय असतात ते दिले. नंतर त्यांना म्हणजे कष्ट होईना तर त्यांनी एक उपक्रम सुरू केला. सकाळी इथून स्नानाला निघाले, 8ला निघाले का काकडा बिकडा करून 7-7:30ला निघायचे आणि थेट दुपारी 12-1 वाजता यायचे. काय करायचे, ते स्नान केलं का आळंदीत फिरायचे. कुठं बाटल्या पडल्यात रिकाम्या, कुठं हे पडले ते प्लास्टिकचे काय हे भांडे, कुठं खिळे पडले ते गोळा करून आणायचे. हे लोक म्हणजे कशाला आणले ते, हे बघा मी आता रोजानी कामाला जाऊ शकत नाही म्हणून ह्या धर्मशाळेला मी पैसे देऊ शकत नाही, पण मी हे करू शकतो. आणि ते बाटल्या गोळा करायचे आणि ते विकायचे, पण या धर्मशाळेला पैसे द्यायचे. ते पैसे त्यांनी ते तशा माध्यमातून का गोळा केले, कारण का याची तुम्हाला जाण राहावी की ही धर्मशाळा अशा कष्टातून उभी राहिली. सगळ्या मंडळीने मला मध्ये घातलं. काही करावं ते बाटल्या गोळा करायचं बंद करा. बाबा तर कोणाचंच ऐका नाही. हे काय बोलायचे, यांची एकाची बोलायची जात नव्हती. बाबाचं ते साहेब होते ना. मग यांनी सगळ्यांनी मला मध्ये घातलं. मी त्यांच्या पायावर मस्त ठेवलं ना, बाबा आता मला काही तुम्हाला मागायचं देणार का, ते मागून पहा देणार का. ते हुशार होते बोलायला. ते मला वाटलं ते मला देऊ वाटलं तर ते दिलं तरच मी जेवण नाही तर जेवणार नाही. ताट वाढलेलं मी काही जेवे ना. मला म्हटले तुम्हाला काय मागायचं ते मागा, मी देतो. आजपासून तुम्ही खेळेवर काम चाललं का ते तिथे जायचे, खेळे गोळा करून खेळे गोळा करणं बंद करा, बाटल्या बंद करा. त्यांनी माझं ऐकलं, नंतर ते बंद केलं. हा दष्टपुष्ट होते ते, सर्व वजं घेऊन जायचे. ते आप्पाशेठ त्यांच्या कोपऱ्यात होते. आप्पाशेठ चव्हाण मंगळूरचे, आपलं मंगळूर पारगावचे. आम्ही त्यांच्या वास्तुशांतीच्या कीर्तना घेऊन, मी माझंच कीर्तन होतं. कीर्तनात उभे राहिले, त्यांना पहिल्यांदी चक्कर आली आणि ते चक्कर येऊन पडले कीर्तनात. तेव्हापासून मी त्यांची परिस्थिती थोडी नाचळत गेली. खरं सांगू, जर कोरोना नसता आला तर अजून बाबाला 10 वर्ष धोकाच नव्हता. पण ते कोरोना त्यांना काय झालं, त्यांची साधना बंद पडली, पायवारी बंद पडली, या सगळं बंद पडल्यामुळे मग त्यांनी
सोपोनी घेतले प्राण माझे गे मान. मग त्यांनी स्वतःचेच प्राण आकर्षित केले. त्यांना काही कोरोना नाही झाला, काय नाही. त्यांनीच निर्वाण मांडलं. गेल्या 13 दिवसापूर्वी महाराष्ट्रात जवळजवळ 4:30-5च्या दरम्यान हाहाकार झाला. सगळी बातमी कसं तिथून रामदेगाव, खेड, मुंबई त्यांना मानणारा समाज होता. सातारा भागातले गावगाव दौडी यांची. कुठं ह्या गावातून निघालं सकाळी काकडा तिकडं जेवण करून पुढच्या गावात जायचं. तिथे गेल्या हरिपाठ घ्यायचा, नियमाचं भजन करायचं. बाबा कीर्तन बी करायचे. बाबाचं कीर्तन नाही ऐकण्यासारखं राहायचं. सगळं ते बाबा ते आळंद कुचोटी कुठं त्या कर्नाटकात ते तिथं जायचे. बाबाजी चैतन्य महाराजांवर त्यांचं नितांत प्रेम. ह्या टायमाला इथं सप्ताह राहायचा. त्या आत्ता जो आपण कीर्तन करतो आणि यांचा काला उद्या राहायचा दशमीला. मी आता तुम्ही दशमीला काला काय करता बाबा? ते म्हणजे माऊली तुम्ही म्हणता ते ठीक आहे. मी म्हणायचं तुम्ही त्रयोदशीला बरेच समाधी सोहळा आहे, चतुर्दशीला काला करा ते ठीक आहे. पण द्वादशीला आम्हाला बाबाजी चैतन्यांना जावं लागेल, ओतूरला जावं लागेल. म्हणून ते काला दशमीलाच करायचे. मला एखादं असं काहीतरी कीर्तन अष्टमी नवमी सांगायचं, कीर्तन करायचं. इथं काही साधं करायचं. मी त्याला खवळायचं जावं. अरे ते वारकरी काय राहते वागणं यांचं पाठांतर तुम्ही काहीच करीत नाही. बाबा म्हणतो बाबा ही सगळी वारा असा. बाबा अजिबात नाही. ते असले सांभाळले त्यालाच साधू म्हणते. विद्यार्थ्यांना घेऊन जात जेव्हा एक वर्ग काय करीत नाही हाकला बाहेर नाही. एकदा साखरवरून बाबा येत होते. मी दुसऱ्या वर्षाला होते. माझ्यावर संस्कार ह्या गणपतरावांचे मामा नारुडीचे माऊली इथे यायचे. त्यांचे संस्कार आमच्यावर सगळ्यांचे. ते परतीला चालायचे. समाधी पाठ, बाळकरडा पाठ, तीर्थवडे पाठ सगळं नारुडीच्या माऊली पाठ. कर्मधर्म संयोगाने संसारात त्यांना अडचण आली. त्यांना थोडं संसारात लक्ष घालावं लागलं. त्यांना परतीची वारी जमीना जातानी वारीला ते बटन नाही यायला लागले. अडचण आली थोडीशी. मला राग आला होता. माऊलीचे 3 मुलं नोकरीला आहेत, माऊलीला कसं काय गुंता झाला गाड्या हा. एक दिवस भोसले बाबा तिकडून पहाट सकाळीच 7:30 वाजताच आमची गाठ पडली. 7:30 वाजता मारुतीवनचा आम्हाला पाठ. 3ऱ्या वर्षात पुढची पाठ गुन्हेगांची पाठ संपल्यानंतर ते गोवा यायचे आम्हाला आषाढीनंतर. मारुतीवनचा पाठ म्हणजे 8-8:30 सुरू व्हायचा. 7:30लाच माझी गाठ नव्या संस्थेपाशी त्याची पडली. पोतं घेतलेलं डोक्यावर ओझं. मी पाया पडलो. त्यांनी ओझं खाली ठेवलं. बरंच बोलणं झालं. मी म्हणलं मला एक तुमच्याजवळ तक्रार करायची होती. काय म्हणजे नारुडीची माऊली जरा वेळ कमी देते. त्यांनी तसं नाही म्हणा. ते जरी आता त्यांना संसाराचा बजा वाढावा लागत असत तरी ते सावता महाराज आहेत. त्यांचे शब्द आहेत. जरी ते संसाराचा बोजा त्यांच्या अंगावर पडला असत काही प्रारब्धानुसार तरी सावता महाराजांची जशी अनासक्त वृत्ती म्हणजे तशी नारुडीच्या माऊलीची अनासक्त वृत्ती. माझ्या मनातला संशय तेव्हापासून माऊलीबद्दल माझ्याही मनात संशय आला नाही. की बाबांनी सांगितलं काय संशय राहतोय मला. असे जिथल्या तिथं काम होतं बाबांचं मला. असे आमचे गुरु डॉक्टर महाराज इतकं प्रेम होतं भोसले बाबांवर. ते मला बोलून घ्यायचे. मला म्हणतात ते भोसले बाबा आले का चौकशी करावर. बाबा त्यांना तिथं आमंत्रण द्यायला जायचं. डॉक्टर महाराज जेवायचं नाही तर असे कुठं काही खात नाही. बाबांनी बोलवलं मग सुरुवातीला जे इथं जेवायला यायची. नंतर त्यांना त्रास व्हायचा. दुसरं काय आणलं त्यांच्या याच्यात गेल्यानंतर डॉक्टर महाराजांचं त्यांच्यावर फार प्रेम. आळंदीतला साधक त्यांना ओळखायचा महाराज. भोसले बाबा म्हणजे विरक्त वारकरी होते. हे नवीन एवढे 4-5 वर्षातली जी मुलं आहेत त्यांना नसतील ते ओळखत. पण ते जुने जेवढी माणसं होती तेवढी सगळी त्यांना ओळखायची. असे पुण्य पावन भोसले बाबा त्यांच्या 13व्या निमित्त सर्व त्यांचा भक्त परिवार एकत्रित येऊन हा उत्सव करतोय. त्यावेळी तेवढे तुम्हाला धन्यवाद पुढे येतं. यावर्षी आपल्याला नाही मोठा उत्सव करता आला तर पुढल्या वर्षी त्याच्या पुण्यतिथीचा उत्सव इथं करा. त्याचं सामाजिक करा नाही तर याची तालुक्यात कुठेही करा. पण लोकांना जास्तीत जास्त त्यांचा लाभ कसा करता येईल असं करून सगळ्या मंडळाने नियोजन करून हे करावं हीच बाबांच्या तुमच्या प्रार्थना. ज्ञानेश्वर पिंपळनेरला आल्यानंतर ते वडाखाली उतरायचे. आम्ही सगळे धर्मशाळेत एकदा निळोबराच्या वारीत भरताच पाऊस. इतका पाऊस झाला की सगळीच माणसं भिजली. धर्मशाळेत झोपली होती ती वसाडीने भिजली. आम्ही पाहिलं. मला काळजी भोसले बाबा कुठं असते
मग आम्ही थोडा थोडा पाऊस उघडल्यानंतर त्यांना गेलो तर बाबा त्या याच्या खाली त्यांचे 10-12 वारकरी ते सगळे कोंबते घेऊन बसले. बाबा चला धर्मशाळेत. ते नाही, ही निळोबराने आम्हाला वड दिलाय ना, आम्ही ह्याच वडा खाली तिच्या चिपलाच झोपली. मला पण नाहीच धर्मशाळेत आले बाबा विशेष. हो, नाही तर पिढ्या फुकणारे तांबू खाणारे चटफल्याने सगळे ते गेल्यानंतर आम्हाला ते कोपरे झाडून काढून पिढ्याचे कटेला उभे करा. पुण्य पावन बाबा होते. तुकाराम तुकाराम.